राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी महायुती सरकारमध्ये राहून अल्पसंख्याक समाजाच्या विकासाचे व हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। राज्याच्या अर्थसंकल्पातही भरीव निधीची तरतूद अल्पसंख्याक विकासाच्या शैक्षणिक व सामाजिक व आर्थिक योजनांना बळ व गती दिली। त्यामुळेच आज अल्पसंख्याक समाज हा नामदार अजितदादा पवार यांच्या पाठीशी एकवटलाय। अशातच अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक महासचिव आमदार संजय खुडके व अमरावतीचे आमदार सुलभाताई खुडके नेतृत्वावर व कुशल कार्यशैलीवर विश्वास दर्शवून अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होतोय। अशातच मोहम्मद जाकीर अब्दुल मजीद व सुलताना परवीन मोहम्मद जाकीर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक महासचिव आमदार संजय खुडके यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केलाय। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमची राष्ट्रवादी पक्षाला साथ राहणार असून पक्षासाठी काम करण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। राष्ट्रवादीच्या पुरोगामी व धर्मनिरपेक्ष विचारधारेला मानणारा मोठा जनाधार अमरावतीमध्ये असून आमदार संजय खुडके आमदार सुलभाताई खुडके यांच्या कार्याने प्रभावित अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन पक्षप्रवेश केलाय। यावेळी मोहम्मद जाकीर अब्दुल मजीद व सुलताना परवीन मोहम्मद जाकीर यांच्या समवेत अब्दुल वासिक, नौशाद खान, शेख बरार, मोहम्मद कामिल, शेख अवेज, अलीम शाह, वकार मिर्झा, मोहम्मद मुस्तकीम, उस्मान आहिर, अमीना बानो, रिहानाबी, शेख वाहिद, सय्यद शाकिर, अब्दुल सलीम, शेख रिजवान, उमेर शेख, मोहम्मद कैफ, वसीम वारी आदींसहित अल्पसंख्याक बहुल भागातील कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।